गुरुकुंज मोझरी येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गुरुदेव नगरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री होत असल्याने वाद भांडणतंटे वाढले। अनेक तरुण दारूच्या आहारी गेले असून महिला देखील त्रस्त झाल्या। मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध दारू विक्री बंद करावी, तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले गुरुदेव नगर दारूमुक्त करावे, याबाबत ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव पास केलाय। मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री होत असल्याने वाद भांडणतंटे वाढले असून महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झालाय। अनेक तरुण दारूच्या आहारी गेले आहेत, तर अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध दारू विक्री बंद करावी, त्याबरोबरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले गुरुदेव नगर दारूमुक्त करावे, याबाबत ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेतलाय। सरपंच वैशाली घुमोने, उपसरपंच मिलिंद काळमेघ, ग्रामसेवक आणि उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते हा ठराव घेण्यात आला। त्यानंतर तिवसाचे ठाणेदार आणि तहसीलदारांना गुरुदेवनगर दारूमुक्त करण्याबाबतचा ठराव सादर केला गेला। गेल्या अनेक वर्षांपासून गावात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री, वरली, मटका, जुगार आदी अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून पोलीस प्रशासक मात्र यावर कुठलीच कारवाई करताना दिसत नसल्यानं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। मी ग्रामपंचायत गुरुदेवनगर सरपंच। आमचा एक असा मोठा प्रश्न आहे की वार्ड नंबर 2 मध्ये दारू जास्त प्रमाणात विक्री चालू आहे आणि दारूमुळे बरेचसे घर उद्ध्वस्त होत आहे। बऱ्याचशा महिलांना रात्रीचे घराच्या बाहेर काढून टाकतात। छोटे 15 ते 20 वयोगटातली मुलं सुद्धा दारू पित आहे आणि त्या दारूच्या पायी बरेचसे लोकांना, आईवडिलांना, बायकांना खूप त्रास आहे। म्हणून आमच्या वार्ड नंबर 2च्या सर्व महिलांची एकच मागणी आहे की आमच्या गुरुदेवनगरची दारू बंद व्हावी, अन्यथा आम्ही ग्रामपंचायत गुरुदेवनगरच्या सर्व महिला व आम्ही सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य आणि तिवसा पोलीस स्टेशन इथे आंदोलन करू। माझं पोलीस प्रशासनाला आणि इतर जे काही माझा जो व्हिडिओ ऐकत आहे, माझा त्यांना सर्वांना एकच म्हणणं आहे की वार्ड नंबर 2 मध्ये जो देशी दारूचा अवैध व्यवसाय चालू आहे आणि खुलेआम जो व्यवसाय चालू आहे, त्याला पोलीस प्रशासनाची अजिबात हे नाहीये। पोलीसवाल्यांजवळ जर आम्ही कंप्लेंट करायला जातो, तेव्हा पोलीसवाले डायरेक्ट आम्हाला सांगतात की आम्ही याच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही। त्यांना जेव्हा पकडलं तर आम्ही फक्त त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंतच ठेवू शकतो, त्याच्यानंतर आम्हाला त्याला सोडावं लागते। दैनंदिन वाढत जाणारी दारू विक्री, वरली मटका तसंच जुगार आणि त्यातून उद्भवणारे कौटुंबिक कलह पाहता गावात शांतता नांदावी या उद्देशानं ग्रामपंचायतीनं या संदर्भात ग्रामसभा घेऊन गुरुदेवनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैध दारूची दुकानं बंद व्हावीत, असा ठराव सर्वानुमते मंजूर केलाय। त्यानंतर या ठरावाची प्रत पोलीस स्टेशन तिवसा सोबतच तहसीलदार यांनाही सादर करून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे। दारूवाल्यानं परमिशन काढलं तर दुकानवाल्यानं काढलं परमिशन, या लोकांना काढलं का परमिशन दारू विकायचं? मग आम्हाला किती त्रास होते, काय होते, यायला का माहीत आहे काय? येणं म्हटलं हप्ते घेते, इकडे फोन करते, यांची बी आलेले यायले का बा ते पोलीसवाले येऊन राहिले, ते पाहिजे दारू लपवजा। हे 2-2 हजार 3-3 हजार रुपये हप्ता घेऊन राहिले। म्हटलं आम्हाला इकडे लोक म्हटलं त्रास देते, घरामागं पूर्ण दारूचा अड्डा आहे। म्हटलं आमच्या घरामागं येऊन पहा, म्हटलं कसा अड्डा आहे। जर असा विनाशविषयक महिलांवर जर अत्याचार होत असेल, मुलाबाळांवर जर अत्याचार होत असेल, तर याच्यासाठी शासन म्हणतात काहीच करू शकत नाही। मग शासनानं आम्हाला खुल्या मोसम त्यांनी परमिशन द्यावं की बा आम्ही काहीच करू शकत नाही, यांना लेखी द्यावं आम्हाला, आम्ही दुकानावरही कारवाई करू शकतो। आणि आमची कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊ, आम्ही आमच्या गावचा सरपंच आहे, आम्ही यांचा ठराव घेऊन आम्ही अनेक वेळा केलं, पण हे पोलीस लोक त्यांना पाठीशी घालते। त्याच्यामुळे आमच्या महिला, आमचे मुलं सगळ्या गोष्टीपासून वंचित राहून राहिल्या। त्याच्यामुळे हे शासन आम्हाला कोणत्याही गोष्टीची मदत करू शकत नाही।